दाखवायची ती घोषित करणे आणि त्यांनाही पगार मिळणे, अशी दोन प्रमुख प्रश्न आमच्या उच्च माध्यमिक बांधवांच्या समोर आहेत. आणि हे होताना यामध्ये एक 2-4 दिवसामध्ये एक तांत्रिक अस्वस्थता राज्यभरामध्ये उच्च माध्यमिक बांधवा भगिनींच्यामध्ये तयार झाली. आणि या संबंधी माननीय मंत्री महोदयांना आपण भेटलो. तर पात्र यादी घोषित संदर्भातचा शासन निर्णय होणार आहे, तो केला जाणार आहे. आणि याची तरतूद वगैरे आहे की अर्थसंकल्पामध्ये निवेदनाप्रमाणे अर्थसंकल्पामध्ये याची पूर्तता होणार आहे, अशी त्यांच्याकडची माहिती किंवा त्यांचं म्हणणं. यानंतर मग पात्र यादी होत असताना प्रत्येक शिक्षक बांधवाची मग पात्रतेतला कार्योत्तरेतला मी पात्र व्हायला पाहिजे आणि म्हणून आकडेवारी जास्त किंवा माझं यायला पाहिजे आणि हे त्यांचा हक्क आहे, त्यांना मिळायला पाहिजे. आणि म्हणून ती आकडेवारीचा एक अंदाज त्याचा घेतला तर एक सुमारे राज्यभरामध्ये आकडेवारी सांगणं उचित नाही आहे, तरीसुद्धा 1150च्या वरती टोटली पूर्णता पात्र कॉलेजची यादी बसू शकते असं वाटतं. त्याच्याशिवाय कार्योत्तर 193 पूर्वी होतेच, त्याच्यामध्ये प्लस होऊन ही साधारणतः संख्या 535 पर्यंत जाते. म्हणजे साधारणतः 1600च्या वर 1700च्या पर्यंत राज्यभरातली पात्रतेतली कॉलेज येत आहेत. आणि हे सर्व पात्रतेत करून घेणे, पात्राला निधी मिळवणे आणि हे पात्र होणारा यांचाही निधी मिळवून घेणे, याच्यासाठी सर्वांनी एक दिलाने प्रामाणिकपणे जे सहकार्य करतात त्या सर्व आमदार महोदयांचं, सर्व संघटनांचं सहकार्य घेऊन आपल्या पगारापासून वंचित जे बांधव आहेत यांना हक्काचा त्यांचा पगार मिळण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे लढू. तुम्ही चेक करा आता माझ्या